असो, पण परंतु मला असं वाटतं की पत्रकारिता आत्ता ज्या प्रकारे त्रास सहन करते, पत्रकार ज्या प्रकारचे त्रास सहन करतात, मला येऊन पत्रकार सगळेजण सांगत असतात, बोलत असतात, अनेक प्रकारचे त्यांच्यावरती बंधनं आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्यावरती होतात. मला खरं तर तुम्हाला सांगतो, हे चॅनलची जे लोक असतात, मला त्यांचं तर भयंकर वाईट वाटतं, भयंकरच वाईट वाटतं मला त्या मुलांचं आणि त्या मुलींचं. कारण सतत काहीतरी त्या ऑफिसकडनं असतं, काहीतरी घेऊन या. अरे काहीतरी काय घेऊन येणार? मार्केट आहे का की पिशवी घेऊन निघाले, आता काहीतरी घेऊन या, कांदे चालतील का? नाही चालणार. मग अशी काय रोज तुमचं चॅनल 24 तास चालावं म्हणून लोकांनी काय बातम्या तयार करायच्या का? मिळू शकत नाही. मग काय उरतं? झुंजवा कोंबड्या, ते असं बोलले. तुम्हाला काय वाटतं? असं हे असं बोलले बरं का तुम्हाला. मग तुम्हाला काय वाटतं? मग ते जे पुढे आई बहिणीवरती जे जातं प्रकरण, मग ते काय बघायलाच नको पुढे. आणि एकूणच सध्याचा महाराष्ट्रामधलं एकूण राजकारण, राजकारणामधली लोक, त्यांची ती भाषा, ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी, खरंच मला हा महाराष्ट्र, हा तोच महाराष्ट्र आहे का प्रश्न पडावा असा महाराष्ट्र आज झालेला आहे. म्हणजे आज कुठे तो साधू संतांचा महाराष्ट्र, कुठे आमचे गाडगे महाराज, कुठे हे सगळे होते, आणि काय आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही पण खराताला पाणी आहे. कोणतरी आला खरात, शेताला पाणी नाही मिळत. आमच्याकडे इरिगेशनची बोंब, पण खरातला पाणी भरपूर. हे बाबा आमचे, ही महाराष्ट्राची अवस्था. ही प्रकरणं राजकारणाच्या सोयीप्रमाणेच बाहेर येतात, वाईट म्हणून बाहेर नाही येत. आता कोणाची तरी बत्ती लावायची, कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवणीतल्या ज्या असतात गोष्टी, त्या ठेवणीतल्या गोष्टी परत त्या वेळेला बाहेर काढायच्या. हे काही चांगलं चित्र महाराष्ट्रामध्ये आज नाही आहे. आशा करूया भविष्यात ते लवकरात लवकर सुधरेल. जे करतायत तेही सुधारतील आणि मला व्यंगचित्राला पुन्हा एकदा संधी मिळेल ज्याच्यातनं लोक सुधारतील असं वाटेल, अशी आशा अपेक्षा बाळगूया. कमलेश बद्दल काय बोलायचं? मी माझा खूप जुना, माझ्या परिचयाचा एक पत्रकार मित्र. म्हणजे माझं जसं माझ्या बाबतीत बोललं होतं की राज ठाकरेचं लाडकं नाशिक, कमलेश पण नाशिकचा. त्याचा काही संबंध नाही बरं का, त्याचा काही संबंध नाही. परंतु कमलेशचा मी सगळा प्रवास खूप जवळून पाहिलाय. त्याची पत्रकारिता करण्याची जी, वेगळ्या अर्थाने घेऊ नका, परंतु तो चांगला शब्द खरं तर चांगला आहे तो, परंतु पत्रकारिता करायची जी खुमखुमी असते ना, ती अंगात असावी लागते, ती मस्ती अंगात असावी लागते. नुसतंच मी पत्रकार झालो आणि आता मी फक्त बातम्या देतोय, नुसतं तेवढं चालत नाही. ते त्या प्रकारची ती शोधपत्रकारिता ही मला असं वाटतं की खूप गरजेची आहे. आचार्य यात्रांची पत्रकारिता वेगळी होती. ते ठोकायला माणसं शोधायचे, त्यांना पत्रकारिता नाही लागायची. आणि मगाशी ते पु ल देशपांड्यांचं एक कोणतरी ते व्यक्ती, मी मगाशी नाव विसरलो, ते तो खूप वाचायचा, सखाराम गटणे. आजच्या मला या कार्यक्रमाला इथे बोलवलं आणि अत्यंत मी योग्य कसा आहे हे मगाशी सांगितलं गेलं. हे सगळं मला असं वाटतं ताई, आपण मगाशी बोलत असताना मला सतत तो सखाराम गटणे माझ्या डोळ्यासमोर फिरत होता की एकदा पु ल देशपांडे त्यांच्या कार्यक्रमाला गेले असताना तो म्हणाला होता की मी आपला अत्यंत खूप मोठा चाहता आहे आणि मी आपला आदर्श, मला साने गुरुजी आणि आपण असे दोघे माझे आदर्श आहात. त्याच्यावरती तो शिक्षक तिकडचा म्हणतो, अरे गण्या, लेकिन मागच्या वेळेला तू साने गुरुजी आणि ते असं बोलला होतास. तर त्याच्यामुळे आता इतके तुमचे कार्यक्रम झालेले आहेत, इतकी लोक तुमच्याकडे येऊन गेलेली आहेत. मला असं वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत देखील योग्य माणूस आज सापडला, असंच झालं असणार. त्याच्यातच मी माझ्या मते येत असेल आज कदाचित. परंतु आज मला या आचार्य यात्रे समितीने मला आज इथे
कमलेशचा सत्कार करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.